आजच्या इफ्तार पार्टीच्या निमित्तानं बावीमधील सर्व हिंदू मुस्लिम समाज बांधव आज एकत्रित आलेले आहेत. नुसतं हिंदू मुस्लिम बांधवच आलेले नाहीत, तर या ठिकाणी वारकरी संप्रदायातील सर्व मंडळी सुद्धा उपस्थित आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण आता सगळ्यांनीच या ठिकाणी भाषणामध्ये जी काय जुन्या आपल्या होत्या पद्धती त्याबद्दलचं भाष्य झालं. सध्या राज्यामध्ये आणि देशामध्ये कुठली परिस्थिती आहे, कुठल्या परिस्थितीतून हे राज्य आणि देश जात आहे याबद्दलचं सुद्धा या ठिकाणी सर्वांनी आपल्या मनोगतामध्ये परिस्थिती व्यक्त केली. परंतु मी या ठिकाणी सगळ्यांनी भीती जरी व्यक्त केली असली तरी मी अभिमानाने या ठिकाणी सांगतो की कोणी कितीही तेल टाकण्याचा प्रयत्न करू द्या, आग लावण्याचा प्रयत्न करू द्या, भडका उडवण्याचा प्रयत्न करू द्या, तो या महाराष्ट्रामध्ये अजिबात भडका उडणार नाही. त्याची कारणं दोन आहेत. एक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास खंडू ढोरपोळीसारखा एक तरुण या संपूर्ण महाराष्ट्रावर सांगतो आणि त्यातून समाजाचं प्रबोधन होतंय. आणि दुसरी गोष्ट, आताच नव्यानं जे या महाराष्ट्राला एक नवीन नेतृत्व मिळालंय, जे सर्वसामान्याचं गोरगरिबांचं नेतृत्व आहे, ते संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या महाराष्ट्रातील मराठ्यांना सांगितलं की जेव्हा खराच धर्म आपल्या संकटात येईल त्यावेळेस हा जरांगे पाटील सगळ्यात पुढे असेल आणि तुम्ही माझ्या सोबत या. त्याच्यामुळे आता काय खरा धर्म आपला कुठल्या संकटात नाही. ही सगळी राजकारणी संकटात आहेत. म्हणूनही त्यांचं चाललेलं आहे, जी काय पेटवा पेटवी, विजवा विजवी. आणि झालं नेमकं उलटच. पेटवा गेले महाराष्ट्रात, पेटलं त्यांचं घर, तिथे ती फसले. परंतु आपल्याला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही. आता मी बघतोय शोएब भाईंनी पण इथे सांगितलं की इथं जी बोलणारी मंडळी आहे ही राज्यभर बोलते आणि राज्यभर त्यांना प्रचंड टाळ्या, प्रचंड उत्साहामध्ये लोक ऐकतात. त्याच उत्साहामध्ये तुम्ही सुद्धा ऐकलंय, पण थोडं टाळ्यामधलं प्रमाण मला कमी जाणवलं. त्याचं कारण असं आहे की आपल्या पुढे मला असं वाटतं धर्माची, राज्याच्या आणि देशाच्या संकटापेक्षा आपल्या पोटाची संकट फार मोठे आहेत. आणि त्या संकटावरती आपण कशा पद्धतीनं मात केली पाहिजे. म्हणजे पोटाची संकट म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं संकट, आपण सगळेजण शेतीवरती अवलंबून असणार इथं जवळपास 95% मंडळी. आणि आपली अडचण अशी झालेली आहे, आपण नेमकं कांदा लावलेला काढा आला की